नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात बाजारमध्ये कैरी येतात. तर त्याच कैरीपासून आपण मस्त एकदम चटपटीत चवीची आणि टेस्टी आपण इथे कच्च्या कैरीची आपण मस्त चटणी केलेली आहे. तर हे कैरीची चटणी एकदाच करून ठेवली ना 1 महिनाभर टिकते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी कच्च्या कैरीची चटणी करून बघा. चवीला एकदम भारी लागते. घरामध्ये भाजीला जर नसेल, जर तुम्ही अशी कैरीची चटणी केलात ना, एकदम चवीला तर छान लागतेच. पण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत किंवा गरम-गरम भातासोबत ही चटणी चवीला खूपच छान लागते. हे कैरीची चटणी मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही जर प्रवासामध्ये जात असाल, तर प्रवासामध्ये पण ही आरामात टिकते. तर अशी कैरीची चटणी नक्की करून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कैरीची चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी एक 2 ते 3 मध्यम आकारमध्ये किंवा छोटे-छोटे आकारमध्ये इथे मी कैऱ्या घेतलेले आहेत. तर बाजारमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या येतात. आता तसं बघायला गेलं तर बाजारमध्ये बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या मिळतात. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कशा प्रकारच्या कैरी घ्यायचे आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे मी या कैरीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे कैरी भिजू घालून ठेवलं ना, त्याच्यावरचं चीक किंवा धूळ सगळंच निघून जातं म्हणून इथे पाण्यामध्ये मीठ टाकून एक अर्धा तास हे पाण्यामध्ये कैऱ्या ठेवून दिलेले आहेत. नंतर अर्धा तास झाल्यानंतर ते कैऱ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत. आता या कैरीवरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला सालासकट जर ही चटणी केलात, तरी पण हे चवीला पण छान लागते आणि टिकायला पण एकदम छान होते. आणि कधी पण कैरीची चटणी करत असताना जर आपण अर्धा तास पाण्यामध्ये जर मीठ घालून भिजत घालून ठेवलं ना, ते कैरी आपल्याला पचायला पण हलकी होते. म्हणून पाण्यामध्ये एक अर्धा तास मीठ घालून आपल्याला कैरी भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे पूर्णपणे या कैरीवरची मी साल काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला काढायचं नसेल तर तशीच पण कैरी वापरू शकता. तर इथे एक 2 ते 3 कैऱ्यावरची मी पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे. आणि या कैरीचा दोन्ही साईडचा देठाकडचा भाग कट करून घेतलेला आहे. तर इथे आपण या कैरीला छान बारीक स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलं ना, आपण मिक्सरमध्ये काढत असताना आपल्याला एकदम छान आपली पेस्ट बनून तयार होते. तर अशा पद्धतीने आपण ही कैरी कट करून त्यामधले बिया काढून घ्यायच्या आहेत. तसे हे आपण सगळ्याच कैरीमधल्या बिया काढून आपल्याला छोट्या-छोट्या तुकड्यामध्ये आपल्याला हे कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तसे हे आपण एक 2 ते 3 कैऱ्यांचे आपण सगळेच बारीक-बारीक स्लाईसमध्ये हे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे कैरी कट करत असताना मला हे कैरी खाऊशी वाटली म्हणून मी इथे एक 2 फोडी कैरीच्या बाजूला काढून ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर भुरभुरलेलं आहे आणि मस्त हे खाण्यासाठी एकदम छान लागते. तर इथे मी सगळ्याच कैरीचे इथे बारीक स्लाईसमध्ये काप करून घेतलेले आहेत. तर इथे आपण चटपटीत चवीची चटणी बनवण्यासाठी यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक 2 चमचे धणे घालून घ्यायचे आहेत. त्याचसोबत आपल्याला 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा बडीशोप घालून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत काळी मिरी घातलेली आहेत. तर इथे मी एक 7 ते 8 काळी मिरी घालून घेतलेली आहेत. तर या कैरीच्या चटणीमध्ये एक 7 ते 8 काळी मिरी घालून घेतलात ना, एकदम चवीला ही चटणी छान लागते. म्हणून नक्की यामध्ये काळी मिरी घालून घ्या. तर हे सगळे जिन्नस आपल्याला एक 2 मिनिटभरासाठी छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. धणे, जिरे आणि बडीशोप जितके चवीला छान तितकेच उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी थंडावा देणारे हे मसाले आहेत. तर इथे सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. तर तुमच्याकडे बेडगी मिरची जर असेल तर तुम्ही ती बेडगी मिरची घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मंद गॅसवर 7 ते 8 मिनिटं आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुक्या लाल मिरच्या पहिल्यांदा भाजून घेऊन बाजूला काढून ठेवू शकता. नंतर हे सगळेच आपले मसाले तेल न घालता तुम्ही तसंच भाजून घेतलात तरी पण हे चवीला छान लागतात. तर इथे मी सगळेच मसाले छान तेल घालून छान भाजून घेतलेले आहेत. तर या मसाल्याचा छान हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. हे लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला एक 2 मिनिटभरासाठीच अशा पद्धतीने खालीवरी करून घ्यायचं आहे.
तर या लसणीच्या पाकळ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले परतत असताना आपल्याला मंद गॅसच ठेवायचा आहे. जर आपण एखाद्या वेळेस जर फुल गॅस केला तर हे सगळे मसाले करपण्याची शक्यता असते आणि चटणी आपली चवीला अजिबात छान लागत नाही. म्हणून अशा पद्धतीने मंद गॅसवर इथे सगळेच मसाले मी छान परतवून घेतलेले आहे. तर ह्या सगळ्या मसाल्यामधल्या किंवा या लसणीच्या पाकळ्यामधला पूर्णपणे कच्चेपणा गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळेच मसाले छान भाजून घेतलेले आहेत. तर हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे सगळे मसाले आपल्याला प्लेटमध्ये काढून घेऊन एक 2 मिनिटभरासाठीच आपल्याला हे सगळे मसाले थंड करून घ्यायचे आहेत. तर लक्षात असू द्या हे सगळे मसाले आपल्याला थंड करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले वाटून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मस्त हे मसाले थंड झालेले आहेत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले काढून घेतलेले आहेत. तर लक्षात असू द्या तुम्ही हे मसाले वाटत असताना आपल्याला हे मिक्सरचं भांडं आपल्याला एकदम कोरडं हवं. नंतर हे मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून आपल्याला हे मसाले बारीक वाटून घ्यायचे आहे. तर हे खरपूस आपण जे मसाले भाजून घेतले होतेत ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता या मसाल्यामध्ये आपण जे कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते कैरीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. तर हे कैरी पण आपण मिक्सरला बारीक छान वाटून घ्यायचं आहे. हे कैरी वाटत असताना आपल्याला मिक्सर बंद चालू करतच आपल्याला हे कैरी वाटून घ्यायचं आहे. हे जिन्नस आपलं हे बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नव्हतं म्हणून मी इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर हे तर इथे छान हे चटणीची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर या कैरीमध्ये जर तुम्हाला गरज वाटली तर इथे थोडंसं पाणी घालून आपल्याला छान हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे 2 चमचे तूप पण घालून घेऊ शकता. तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपल्याला त्याच्यामध्ये एक 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याची पानं घालून एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर हे कैरीची चटणी चटपटीत एकदम छान आंबट गोड करण्यासाठी इथे मी एक 2 चमचे खिसून गूळ घातलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखर पण तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर इथे गूळ घालून थोडंसं या तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण कैरी घालून जे मसाल्यामध्ये वाटून करून घेतलं होतं, ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे जे कैरीचं आपण वाटण करून घेतलं होतं ना, ते वाटण आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं मंद गॅसवर छान परतवून घ्यायचं आहे. या कैरीमधलं थोडंसं ओलसरपणा जाईपर्यंत किंवा याचा छान सुगंध येईपर्यंत हे मसाले छान किंवा हे वाटण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जसं हे चटणी परतत जाल, तर या चटणीला छान तेल सुटतं आणि हे जसं आपण हे चटणी परतलात ना, यामधलं पाणी पण कमी होतं आणि चटणी टिकायला मदत होते. म्हणून आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे चटणी छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे एक 7 ते 8 मिनिटामध्ये आपली छान चटणी परतली गेलेली आहे. तर बघितलात तुम्ही साईडनी छान तेल पण सुटलं गेलेलं आहे. तर इथे मस्त एकदम चटपटीत चवीची आपली इथे चटणी बनवून तयार झालेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं मिठाचं प्रमाण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. जर मिठाचं प्रमाण बरोबर असेल तर हे मस्त चटपटीत चवीची आपली चटणी बनून तयार झालेली आहे. तर बघितलात तुम्ही या चटणीला कलर किती सुंदर आलेला आहे. अशी ही आपली कैरीची चटपटीत चवीची आपली चटणी बनून तयार झालेली आहे. तर ही आपली चटपटीत चवीची चटणी आपण फॅनखाली थंड करून घ्यायचं. नंतर आपल्याला हे चटणी एखाद्या काचेच्या भरणीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलात ना, 1 महिनाभर टिकते. जर घरात भाजीला नसेल ना, अशा पद्धतीने तुम्ही कैरीची चटणी करून खा. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत चवीला एकदम भारी लागते. तर ही कैरीची चटणी ना, मुलांच्या डब्यासाठी चपातीला लावून रोल करून दिलात, तर हे चवीला छानच लागते. तर ही आपली कैरीची चटपटीत चवीची चटणी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.